पण तसं पाहायला गेलं तर एक बऱ्यापैकी जीवनमान ह्यात चाललंय, परंतु पुढे पुढे ज्या हो. पद्धतीने हे होणार आता तर काय नाहीये, हे घर कधी ऍक्टिव्हेट होईल 2028 ला, खरं बोलू ना हो. 2028 ला काकांना बॅड इफेक्ट देणार. अच्छा. हं. त्या आधी जर हे घर बॅलन्स झालं तर हे घर हं. 100% पॉझिटिव्ह होऊ शकतं. परंतु जे काय बघा, मी सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर सांगतो तर मला खोटं हं. बोलता येत हं. त्या पद्धती काय गोष्ट घडले हं. ती पुन्हा हं. सुधारणे नाही, परंतु हं. पुन्हा तशी गोष्ट होऊ नये यासाठी वास्तुशास्त्र 100% काम करेल. हेल्थ वाईज आणि फायनान्स वाईज बाकी आमचं काय आता नाहीये. मग आता घर चेंज करून तरी तुम्ही कुठे सर्च करणार पुन्हा? शेवटी जीवाच्या पलीकडे काही नाही ना. काय टेन्शन घेऊ नका. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी तुमच्या पत्रिका तुमची बेस्ट आहे, तुमच्या पत्रिकेनुसार आपण हे घर बॅलन्स करू शकतो आणि या घरामध्ये 95% हे घर योग्य करू शकतो. हं. हा. त्या आजारपणाच्या दृष्टीने यस. आणि फायनान्स तरच मनशांती असणार आहे ना, ह्या 2 गोष्टी असतील तर. तर त्यांच्या गावाकडचं घर पण बघितलं पाहिजे ना, तिथं काय दोष असेल तर. दोष इथेच स्पष्ट दिसतोय, ते गावाकडचं घर बघायची काय गरज आहे?